मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यनारायणाची कृपा व्हावी म्हणून अनेक उपाय केले जातात. पण तुम्हाला हे माहिती आहे का की माता लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून देखील आपण मकर संक्रांतीच्या दिवशी एक उपाय करू शकतो. मग तो उपाय कोणता आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मकर संक्रांतीच्या दिवशी माता लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर आपल्याला 14 कवड्यांची आवश्यकता आहे. या कवड्या संक्रांतीच्या दिवशी आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या कवड्यांना केशरयुक्त दुधाने अभिषेक करायचे. नंतर त्या गंगाजलाने स्वच्छ धुवून देवघरात आपल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा जर फोटो असेल तर त्या फोटो समोर स्वच्छ एका लाल कपड्यामध्ये आपल्याला त्या ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर एक तुपाचा दिवा आणि दुसरा तिळाच्या तेलाचा दिवा घेऊन त्यातील शुद्ध तुपाचा जो दिवा असतो तो माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि जो तेलाचा दिवा असतो तो माता लक्ष्मीच्या डाव्या बाजूला आपल्याला ठेवायचा आहे. अशी सगळी तयारी करून झाल्यावर आपल्याला एका मंत्राचा म्हणजे माता लक्ष्मीचे स्मरण करून त्या मंत्राचा आपल्याला 14 वेळा जप करायचा आहे. तर तो मंत्र कोणता? तर ओम संक्रांत्याय नमः या मंत्राचा आपल्याला शांत चित्ताने भक्तिपूर्ण अंतकरणाने 14 वेळा जप करायचा आहे. आणि हा जप करून झाल्यानंतर दुपारच्या वेळेला म्हणजे 12च्या सुमारास किंवा 12 वाजता या ज्या कवड्या आहेत त्या आपल्याला उचलून घरामध्ये आपण जिथे जिथे पैसे मौल्यवान वस्तू त्या तिजोरीमध्ये ठेवतो त्यामध्ये एक एक कवडी आपल्याला ठेवायची. जसं की एक कवडी आपल्या पर्समध्ये, एक कवडी आपल्या तिजोरीमध्ये किंवा घरामध्ये तुम्ही जिथे कुठे पैसे मौल्यवान वस्तू सोने नागणे दागिने ठेवता तिथे आपल्याला ही एक एक कवडी ठेवायची आहे. त्यानंतर जे आपण लक्ष्मी मातेसमोर 2 दिवे लावलेले त्यातील दिव्यांची ही अदलाबदली करायची. म्हणजे जो तुपाचा दिवा आहे तो तेलाच्या बाजूला घ्यायचा आणि तेलाचा जो दिवा आहे तो तुपाच्या बाजूला आपल्याला ठेवायचा आहे. नंतर संध्याकाळच्या वेळेला हे दिवे उचलून त्यातील जो तुपाचा दिवा असतो तो तुळशीजवळ आपल्याला लावायचा आहे आणि जो तेलाचा दिवा असतो तो आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या उंबरट्याजवळ एका बाजूला ठेवायचा आहे. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावर नक्कीच होईल. माता लक्ष्मीची कृपा झाल्याने घरामध्ये धनधान्य सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होते. तसेच आपल्या व्यवसायात किंवा नोकरीमध्ये आपली प्रगती होत असते. तर मंडळी, संक्रांतीच्या दिवशी या कवड्यांचा उपाय हा आपण नक्की करा. हा उपाय तर कराच पण यश मिळवण्यासाठी आपल्याला कष्ट देखील करायचे आहेत. कारण प्रयत्नांती परमेश्वर ही म्हण तर तुम्हाला माहीत असेलच. जर आपण प्रयत्न केले तर परमेश्वर देखील आपली साथ देत असतो. म्हणून अशा साऱ्या उपायांबरोबर आपल्याला कष्ट आणि आपले प्रयत्न हे करायचेच आहे. म्हणजे आपल्या कष्टाला जर प्रयत्नांची आणि प्रयत्नांना जर कष्टाची जोड मिळाली तर आपल्याला यश हे नक्कीच मिळतं. आणि त्याबरोबर त्या यशाला फळ मिळण्यासाठी हे उपाय देखील आपण करतच असतो. तसेच संक्रांतीच्या दिवशी दान धर्माला देखील खूप सारं महत्त्व असतं. सूर्यनारायणाला देखील आपण पाणी घालायचं असतं. आपल्याला या दिवशी आपल्या ऐपतीप्रमाणे आपण दान करायचं असतं आणि दान करताना जे गरजू लोक आहेत त्या व्यक्तींना हे दान करायचं. म्हणजे आपल्या या दानाला एक वेगळंच महत्त्व असं प्राप्त होतं. आपल्या ऐपतीप्रमाणे आपण हे दान करायचं आहे आणि हे जर दान आपण केलं तर त्यामुळे आपल्या पुण्यामध्ये नक्कीच वाढ होते आणि एका गरजूची गरज देखील भागते. तर या संक्रांतीच्या वेळी तुम्ही हा कवड्याचा उपाय आणि दानधर्म करायला विसरू नका.